हिमालयावर महादेव आलेले अतिथी देव भव. अतिथी हा आपल्यासाठी देव आहे, त्याचा सत्कार स्वागत झाला पाहिजे. अतिथीला कमी नाही पडलं पाहिजे म्हणून हिमालय आपलं सैन्य पार्वतीला घेऊन सर्व घेऊन तिथे गेला आणि भगवान भोलेनाथाला प्रणाम केला. देवा, काही कमी पडेल तर आम्ही सेवेमध्ये आहोत आणि मला जर सेवा कमी पडली करण्यासाठी तुम्ही पार्वतीला तुमच्याजवळ ठेवतो. भगवान भोलेनाथानं जेव्हा पार्वतीला पाहिलं ना, तर भगवान भोलेनाथाने आपले दोन्ही डोळे खाली टाकले आणि हिमालयाला सांगितले, या कन्याला घेऊन जा. काय घेऊन जा? हिमालयाला असं दुःख वाटलं, कारण हिचा विवाह महादेवाशीच होणार आणि भगवान महादेव हातात जर अवेळणा करता या मुलीशी विवाह कोण करणार आणि जगात महादेवासारखा वर कुठे सापडणार. नारदानं सांगितलं होतं. शेवटी भगवान भोलेनाथ म्हणतात घेऊन जा. हिमालयाला बोलता आलं नाही, पण पार्वती अवश्य बोललेली आहे महादेवाशी. तिथे एवढी भोलेनाथाशी बोलली, महादेवाला सांगू लागली, या सृष्टी म्हणजे स्त्रीशिवाय काहीच चालत. एवढी अवेळणा का महादेवा? स्त्री जातीची एवढी अवेळणा का महादेवा? म्हणून तर कधी कधी असं वाटते ना, ती सीतामाई म्हणे ना पृथ्वी मातेला, आता त्याला मुलीचा जन्म स्त्रीचा जन्म, याच्या पुढे बाईचा जन्म देऊ? कारण महिलेसारखं दुःख कुठे पाहायला भेटत? लहानपणापासून महिला जातीत दुःख आहे मुलीच्या जीवनामध्ये. हे जर 5 वर्षात झाली दारी जर खेळायला लागली ना, तिला जास्त वेळ खेळायची आजादी, तिची आई दुरूनच आवाज कल्ला करते, घरात ये. अगं आई, मी नाही खेळून राहिली, माझ्या मैत्रिणी सोबत आहे. तुला सांगून राहिली ना आत ये. मुलगी आईच्या म्हटलं ऐकत नाही, तर आई काय करते? कोणाचा धाक दाखवते? तिच्या बापाचा दाखवते. बाबा बोलतील खेळू नको, बाबा बोलतील. बाबाचं नाव काढलं की तिच्या मनात धाक होतं, मुलगी अधिक घरात जाते. तिकडे थांबू नको, बाबा बोलतील. इकडे जाऊ नको, बाबा बोलतील. तिकडे खेळू नको, बाबा बोलतील. हा जीवन आहे मुलीचं. पण आणि पोऱ्या बंदा जंगल फिरून आला, आता बाप कुठे जायला काय सांगा? हे सांगणारी माय कुठे गेली काय सांगा? बाबा बोलतील, बाबा बोलतील. खूप ममत्व आहे मुलीच्या ठिकाणी. तुम्ही पापड लाटणं चालू केले असतील ना, आता झाले का? 3 वर्षाची कन्या असतील ना, 3, आणि तुम्ही जर 5 बाया जर शेजार पाजारच्या बोलायला तिला पापड लाटतात नाही 3, पण तरी ते पैपाट बेल्लो मागितल्याशिवाय तिची आई अशी म्हणते, बेल्लोच फेकून मार. ते म्हणते फेकून मार की काही मार, पण बेल्लो दे, पैपाट दे. हुंडा लोटता येत नाही पण फिरवल्याशिवाय. 5 वर्षाची होते घर झाडता येत नाही पण फळा हाती घेतल्याशिवाय. 10 वर्षाची होते भांडे घासता येत नाही पण घासल्याशिवाय. 15 वर्षाची उद्या रे, घर भी झाडते, स्वयंपाक भी करते, बापाचे कपडे धुते, शर्ट भी प्रेस मारते. वा, 15 वर्षात केवढी मोठी झाली माझी मुलगी. आणि पोऱ्या 25 वर्षाचा उद्या आयता जेवते, बापाच्या पैजामले खरकट हात पुसते.